तुम्ही एका नवीन पक्षाचं नाव ऐकलं का? हो, त्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. चला समजावून सांगतो. भारतातील काही युवा हे कॉकरोच अर्थात झुरळासारखे आहेत. त्यांना ना जॉब मिळत ना कोणत्याही क्षेत्रात ओळख. आणि मग यातीलच काही जण मीडियामध्ये जातात, काही जण माहिती अधिकार कार्यकर्ते व समाजसेवक बनतात आणि मग सिस्टीमला प्रश्न विचारतात. असे विधान केले आहे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी. यावर US मध्ये राहणारे अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने 3-4 दिवसांपूर्वी अकाउंट ओपन केले आणि आता यावर संपूर्ण भारतातील युवा वर्गाने एवढे समर्थन दाखवले आहे की आता ही व्हिडिओ मी जेव्हा बनवत आहे तेव्हा या अकाउंटवर चक्क 7 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. आणि असे सांगितले जात आहे की यावर फक्त देशाचे खरे प्रश्न मांडले जातील जे मीडियाकडून दाखवले जात नाहीत, जसे की नीट परीक्षेचा पेपर फुटणे, महागाई, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण न मिळणे इत्यादी. सर्व तरुण यातून हे दाखवू इच्छित आहेत की जर आम्ही कॉकरोच असू तर जेव्हा सगळे देशातील कॉकरोच एकत्र येतील तेव्हा काय होतं हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. तुमचं यावर काय म्हणणं आहे आणि नव्या कॉकरोच जनता पार्टी या पक्षाबद्दल तुमचं नक्की काय मत आहे ते देखील कमेंट करा.